गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांना TIT 2025 साठी शुभेच्छा आहेतच. आपण तयारी चांगल्या पद्धतीने करत आहातच. लाईव्ह क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लाईव्ह क्लास ज्यांनी अजून जॉईन केला नाही असे तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यासाठी 499 मध्ये प्रवेश सुरू आहेत आणि 100 प्रवेश झाल्याच्या नंतर आपण ऍडमिशन क्लोज करणार आहोत. पहिली बॅच 100 विद्यार्थ्यांची ऑलरेडी 27 मार्चला चालू झाली आहे. दुसरी बॅच ज्या दिवशी नोटिफिकेशन आलं 25 एप्रिलला त्या दिवशी पासून ऍडमिशन ज्या दिवशी घेतलं त्या दिवशी पासून तुमचा प्रवेश निश्चित करून तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये बसत आहात. नवीन आणि जुने विद्यार्थी सोबतच आपण गणित आणि बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करणार आहोत संध्याकाळी 8:30 ते 10 या वेळेत दररोज लाईव्ह क्लासमध्ये. आणि बाकी काही रेकॉर्डिंग क्लास वगैरे खूप सारे असतात ते कितीही वेळेस तुम्ही पाहिले तरी कमी आहेत. पण तुम्ही वेळ न दवडता 120 मार्काचा अभ्यास करण्यासाठी बुद्धिमत्ता आणि गणित याच्यावर फोकस करा. पाठीमागचे रेकॉर्डिंग केलेले लेक्चर देखील नवीन विद्यार्थ्यांना आपण त्याची प्लेलिस्ट रेकॉर्डिंग केलेली पाठवत आहोत, त्याची देखील मदत घ्या. वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्ही प्रश्न उत्तर अशा स्वरूपाचा अभ्यास करणार आहात. ते करत असताना काही अडचणी आल्या तर सुहास सर तुमच्या सोबत आहेत, गजानन कदम सर आहेत, मी स्वतः आहे. गणिताचे प्रश्न असतील तर गजानन सरांना पाठवत जा. बुद्धिमत्तेचे प्रश्न सुहास सरांना पाठवत जा. मराठीचे प्रश्न गजानन सरला पाठवत जा. इंग्रजीचं काही अडचण असेल तर मला पाठवत जा. 5वी आणि 8वी स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिका मी आज 27 एप्रिलला काही पाठवल्यात. खूप साऱ्या प्रश्नपत्रिका 100 आहेत. एकदा फक्त 5-5, 10-10 मिनिटात ते सोडवणं होतील इतक्या सोप्या आहेत. त्या तुम्ही सोडवा. कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदची जी पुस्तकं मी तुम्हाला रेफर करण्यासाठी सांगितली त्या पुस्तकामधून ते इंग्लिशच्या मी प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत. गजानन कदम सर गणिताच्या पण काढतायत, बुद्धिमत्तेच्या आणि मराठीच्या काढतायत. मानसशास्त्राच्या ऑलरेडी 50 तयार आहेत, त्या तुम्हाला फक्त पाठवायच्या राहिल्यात तर त्या होईलच. बुद्धिमत्ता आणि गणिताला फोकस करा. म्हणूनच दररोजचा लाईव्ह क्लास आपला बुद्धिमत्ता आणि गणिताचा असतो. इतर विषयांची का क्लास नाहीत तर ते घेता येतात, पण तिथं टाइमपास तुमचा होऊ नये आणि गणित बुद्धिमत्तेवर फोकस व्हावा, तुमची स्पीड वाढावी. 120 प्रश्न, 2 तास वेळ म्हणजे एका प्रश्नाला 36 सेकंद, हा हिशोब तुमच्या लक्षात यावा. म्हणून आपण लाईव्ह क्लासमध्ये दररोज गणित बुद्धिमत्ता याची प्रॅक्टिस घेत आहोत. बुद्धिमत्ता सुहास चंदनशिव सर घेत आहेत. अनेक गेली वर्ष ती स्वतः 9वी-10वीला मॅथमॅटिक्स शिकवतात आणि NMS ला स्कॉलरशिपला शिकवतात. त्यांची विद्यार्थी हे NMS स्कॉलरशिप हे क्वालिफाय आहेत, प्रत्येक वर्षी क्वालिफाय होतात. माझे पण विद्यार्थी महाराष्ट्रभर आहेत, तर ते सगळेजण माझे तर विद्यार्थी इंग्लिशमध्ये आउट ऑफ 50 पैकी 50 घेतलेले 50 विद्यार्थी आहेत. आणि 150 विद्यार्थी असतील की ज्यांना 50 पैकी 40च्या जास्त मार्क आहेत. 50 मार्काचं इंग्रजी असतं त्या. असो, स्पर्धा परीक्षेचा प्रदीर्घ अनुभवामुळेच TITच्या माध्यमातून मी पण शिक्षक झालोय आणि तुम्ही पण शिक्षक व्हावं असा अल्पसा प्रयत्न आहे. झूम मीटिंगवर आपण आपला लाईव्ह क्लास घेतो. आपला कोणतंही ऍप नाही, आपल्याकडे काही 6 लाखाचा डिजिटल बोर्ड नाही. व्हाईट बोर्डच्या मदतीने गजानन कदम सर मी शिकवतो. सुहास चंदन शिव सर स्पीड वाढावी म्हणून त्यांनी आता जशा स्वरूपात तुम्हाला पेपरवर अगोदरच प्रश्न लिहून ठेवलेले आहेत आणि ते शिकवतात. तुमच्यासारखेच हे पण सगळेजण अगोदर शिक्षक होण्यासाठी आतुर असलेले, काही जण शिक्षक झालेले आणि काही जण या शिक्षकांना मार्गदर्शन करणारे असे सगळे गुरुवरी आहेत. मध्ये काही अडचण आली तर तुम्ही व्हॉट्सअप करून ठेवा. त्याच सोबत आपल्या हरिश्चंद्र मुंडे सर आहेत, जे IBPS मधून पण शिक्षक झाले आणि 2017च्या परीक्षेमधून पण शिक्षक झाले होते. दोनदा शिक्षक झालेत ते. मी तर एकदा झालोय. सुहास चंदन शिव सर तर माझ्या अगोदर शिक्षक झालेले आहेत. 2000 मला वाटतं त्यांचं काहीतरी 10-12चं काहीतरी जॉईनिंग असेल. असो, तुम्ही सर्वजण शिक्षक होणारच आहात. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सुहास चंदन शिव सरांकडे मी आजचं हँड ओव्हर करतो. सुहास चंद्र शिव सर, प्लीज कीप इट अप. चालेल. काही जणांनी प्रयत्न केलाय नाही माहित नाही मला. आपण लगेच सुरुवात करू. क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा. आपला टॉपिक हाच आहे, क्रमाने येणारी संख्या शोधा. आता 13,14,27,27,55, प्रश्नार्थक चिन्ह, 111, 105.
ह्याच्यात मला वाटतं सलग सलग येत नाही ह्याचा क्रम व्यवस्थित. तर मला वाटतं एकाड एक संख्या आपल्याला बघावं लागते ह्याच्यातला फरक जो आहे एकाड एक संख्यांचा. हम्म इथं काय किती फरक आहे? 27 मधून 13 गेले, 14. 55 मधून 27 गेले, 28. 111 मधून 55 गेले, 56. 14 दुनी 28, 28 दुनी 56. असा फरक दिसतोय तुम्हाला. मग इथं सुद्धा बघा बरं फरक त्याच पद्धतीने तोच तोच नियम इथं लागू करा. आता ही झालं एकाड एक फरक. परंतु प्रश्नार्थक चिन्ह ह्या दुसऱ्या ह्याला आहे, दुसऱ्या आड आहे. म्हणजे काय बघा, 27 मधून 14 गेले, 27 मधून 14 गेलेले आहेत, 13. इथं किती यायला पाहिजे? इथं 13 आलेली आहे. आता इथं फरक दुप्पट झाला पाहिजे, ते दोन्ही 26 आला पाहिजे. हा आता 27 आणि 26, 27 आणि 26 इथं लिहायची बेरीज. 27 आणि 26 किती येते बेरीज? 7 आणि 6, 7 आणि 6 13, चला एक 53 येते. 26. आता का 13, 26, आता उत्तर 52 यायला पाहिजे ते बेरीज. इथे बेरीज 52 येते का बघा बरं, चेक करा बरं. फरक 105 मधून 53 गेले, 52. दिसतोय का आता तुम्हाला सर्वांना व्यवस्थित? का 27 आणि 13, 27 मधून 14 गेले, राहिले 13. 53 मधून 27 गेले, 53 मधून 27 गेले, राहिले 26. 13, 26, 26 दुनी 52. समजलं का सर्वांना? दुप्पट फरक आहे, दुप्पट. का 27, 14, 27, इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि 105. ठीक आहे, मी ही संख्या घेतो थोड्या वेळासाठी. 14, 27, 14, 27, प्रश्नार्थक चिन्ह आणि 105. बघा आता 27 मधून 14 गेले, राहिले 13. आता हा बघा इथं 14, दुसरी जी आहे ना दुसरी लाईन, 14, 28, 56 आहे, दुप्पट दुप्पट झालाय फरक. आता 13 इथं, 13चा दुप्पट फरक काय? 13 दोन्ही 26. आता 27 आणि 26 किती होतंय रे? 53. आता इथं 26चा फरक आहे. इथं आता 13, 13 दोन्ही 26, 26 दोन्ही 52 होतंय का बघा बरं फरक. 105 मधून 53 गेले, राहिले 52. 27 मधून 14 गेले, राहिले 13. 53 मधून 27 गेले, राहिले 26. 105 मधून 53 गेले, राहिले 52. आपलं उत्तर आहे 53. सर आपण दुसरं लॉजिक पण लावू शकतो? यस, लावू शकतो. एक लक्ष ठेवा, ह्या क्रमाने येणाऱ्या संख्येमध्ये लॉजिक वेगवेगळ्या पद्धतीने लावता येतात. उत्तर एका पद्धतीनं, दोन पद्धतीनं, तीन पद्धतीनं येऊ शकतं. असं असं अजिबात नाहीये. तुम्ही जेवढं विचार करता तेवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. आता हे जर हिंट देतो तुम्हाला, घन बघा, घनाचा विचार करा, घन.
घन पाठ आहेत का? तुम्हाला म्हणलो होतो मी, घन पाठ करा. एकचा घन 1, दोनचा घन 8, तीनचा घन 27, चारचा घन 64, पाचचा घन 125, सहाचा घन 216. बघा बरं वरच्या संख्या. तुम्हाला घन पाठ असले ना पटकन येते, एका सेकंदात कळतंय. घन नाही पाठ करत असल्यास तुम्हाला दिवसभर सोडवत बसला तरी येणार नाही उत्तर. येस, घन प्लस 1. राईट. का एकचा घन 1 प्लस 1 2 आलं. दोनचा घन 8 प्लस 1 9. तीनचा घन 27 प्लस 1 28. चारचा घन 64 प्लस 1 65. आता दोनचा घन, एकचा घन, दोनचा घन, तीनचा घन, चारचा घन. आता राहिलं पाचचा घन. पाचचा घन 125 प्लस 1 126. त्या संख्या पाहिल्या 28, 65, लगेच लक्षात यायला पाहिजे हा वर्ग तर आहे नाही तर घन तर आहे. समजलं का? काय अडचण आहे याच्यात? एकचा घन प्लस 1 2. दोनचा घन 8 प्लस 1 9. तीनचा घन 27 प्लस 1 28. चारचा घन 64 प्लस 1 65. पाचचा घन 125 प्लस 1 126. ठीक आहे. एकाड एक संख्या, एकाड एक संबंध आहे. चोवीस दुनी 48. 48 दुनी 96. 96 दुनी, 96 ला 2 न गुणा. साई दुनी 12, चला 1. 9 दुनी 18, 18 ने 1 19. 192. एकाड एक संबंध. यस, चुकायला लागले काही जणांचं. गायकवाड ताईंचं बरोबर आहे.
पेपरवर आपण हे उदाहरण सोडवल्यामुळं आपले उदाहरण जास्त होतात, लक्षात घ्या. जर मी दुसऱ्या पद्धतीने शिकवत बसलो असतो तर एवढे उदाहरण झाले नसते. त्यामुळं पेपरवर क्लास घेण्याचा हा फायदा आहे, जास्त प्रॅक्टिस होते. आता एक आड एक काय दिसतंय तुम्हाला? कितीची वाढ आहे? 2 + 4 किती येत आहे? 6. 6 प्लस किती रे? +6. 6 + 6 12. आणि 4ची वाढ आहे, 6ची वाढ आहे. आता कितीची वाढ पाहिजे? 12 आणि 8. खूप जणांचं चुकलंय. 24 कसं येतंय रे? 24 कसं येतं सांगा ना मला. 4ची वाढ, 6ची वाढ, 8ची वाढ, 12 आणि 8 20. 24 कसं यायला लागले? खूप जणांचं चुकलंय. काय ह्याच्यात अवघड होतं? सिंपल उदाहरण आहे. हे एकाड एक दिसाय नाही. बघा विचार करा. बरोबर आहे. धनलक्ष्मीताई बरोबर आहे. बघा ह्याची वाढ किती होते किंवा कमी किती होतं. वाढ कितीने होते किंवा कमी कितीने होतात. बघा कितीची वाढ आहे? +1ची वाढ आहे. इथं वाढ झाली का कमी झाली? कमी झालेत ना. 83 ने 79 झाले. कितीने कमी झालंय? मायनस. कमी झाल्यामुळे मायनस लिहितो मी. हा, इथं वाढ झाली म्हणजे +1 लिहिले वाढ झाल्यामुळे. कितीची कमी झाली? 9 मधून 3 गेले आपले, सॉरी 79 4 -4. अल्टरनेट रिलेशन काढलं का तुम्ही? बर, आपण ते बी पद्धतीनं सोडू, आपण याही पद्धतीनं. हम्म? आपण दोन्ही पद्धतीनं सोडवू, ठीक आहे. अल्टरनेट असेल तर अल्टरनेट होत असेल तर ते बघू आपण. हं? इथं वाढ झाली बघा, 79 88 झाले, वाढ झाली, प्लस घेतो मी. कितीची वाढ आहे? +9ची वाढ आहे. आता 88 कमी झालंय बघा. 88 झालंय म्हणजे कमी झाली. कितीची कमी झाली? मायनस लिहितो हा. 16ची कमी झाली मला वाटतं. इथं काय झालंय? 72चं 97 झाले म्हणजे वाढ झाली. ठीक आहे, कितीची वाढ झाली? 7 मधून 2 गेले 5, आणि 9 मधून 7 गेले राहिले 2, म्हणजे पण वाढ झाली म्हणजे प्लस. आता इथे किती यायला पाहिजे रे? +1. एक बघा, प्लस अगोदर आपण चिन्ह कोणते बघा, प्लस मायनस प्लस मायनस प्लस. इथं काय झाली पाहिजे? संख्या कमी झाली पाहिजे. 97 म्हणून कमी झाली पाहिजे बरं का. मायनस कितीची किती मायनस करायचं? बघा, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, मग आता 6 चा वर्ग 36. -36, 97 मधून 36 करा मायनस. 97 -36. 9 मधून 3 गेले 6, 61.
कुछ समज में आ रहा है का नाही? बघा ही साधा फरक आहे बरं का. फरक काढत गेलो होतो आपण. कमी झालं असं तर मायनस लिहिलंय बघा, आणि वाढ झाली असेल तर +9. इथं कमी झालंय बघा, 88चं 72 झालंय, -16. 72चं 97 झालंय म्हणजे +25. दुसरी पद्धत आहे का एकाड संख्येची? 1. ठीक आहे. दुसऱ्या पद्धतीने सोडवलं असेल तरी चूक नाहीये. उत्तर हे यायचंय का बघा, विषम संख्या आहेत. ठीक आहे. ठीक आहे. चला आता पुढचं घ्यायचं का? पुढचं घेऊ. 3, 7. चला 2 विद्यार्थ्यांनी दिले उत्तर. प्रयत्न करा, चुकू द्या, विचार करा. प्लस 2चा वर्ग -1, 3चा वर्ग +1, 4चा वर्ग -. चला चलो. ए इथं बघा, ह्या संख्या जर पाहिल्या पाहिल्या लक्षात यायला पाहिजे. हा काय रे? 5चा वर्ग +1 आहे का रे? 5चा वर्ग +1 आहे का? 26. 25. सॉरी 15 आहे. 15. 15च्या जवळची कोणती संख्या? 16 आहे का नाही? 16. म्हणजे 4चा वर्ग 16 आहे, -1. बर 10. 10 केव्हा येत आहे रे? 10 केव्हा येत आहे? 3चा वर्ग वजा, सॉरी +1. 3चा वर्ग किती आहे? 9 +1. बरोबर आहे का? हे समजलं का? सांगा. 3चा वर्ग 9 आहे, +1 10. 4चा वर्ग किती आहे? 16. 16तून 1 गेला.
15. 5चा वर्ग 25 प्लस 1. इथे काय असेल रे? प्लस आहे, मायनस आहे, प्लस आहे, मायनस असणार. 6चा वर्ग -1 किती होत आहे? आता ह्याच्या माग येतो वाटलं तर, हा इथं प्लस आहे का? 2चा वर्ग 4. इथं 3 आणायचे. 2चा वर्ग 4, त्यातून एक कमी केला, राहिले 3. 1चा वर्ग प्लस 1. चला पुढे बघू. प्रॅक्टिस करा. बऱ्याच जण थोडं अवघड जात असल. प्रॅक्टिस करा, उदाहरणं सोडवा. मार्केटमध्ये पुस्तकं मिळालेली असतील तुम्हाला, उदाहरणं जास्तीत सोडवा. विषय म्हणजे ज्या दिवशी शिकवलंय त्या दिवशी जास्तीत जास्त उदाहरणं इतर पुस्तकातले सोडवायचा प्रयत्न करायचा. अनेक विद्यार्थी सोडवत आहेत. मला काही विद्यार्थी व्हॉट्सअपवर विचारत आहेत. ज्यांना शक्य असेल तेवढं लवकरात लवकर मी द्यायचा प्रयत्न करतोय. बघा बरं. ए 5, 13, 41, 85. आता ह्याच्यात काय रे? कितीचा फरक आहे? +8चा. +28चा. काय लागतंय का संदर्भ? +28 काय संबंध, नियम तयार होतो का काही? नाही होत तयार. बर, त्याचा गुणाकार करा बरं. 5 ला 5 दोन्ही 5 दोन्ही 10. 10 + 3. 5 दोन्ही 10 + 3. 5 दोन्ही 10 + 3 किती? 13. 13 दोन्ही नाही, 13 त्रिक 39. मला वाटतं 3 न गुणल्यास काय होते बघू बरं. 5 त्रिक 15. 15तून 2 गेले, राहिले 13. 13 त्रिक 39. +2 41 येत आहेत. 41 गुणिले 3.
+3. कसं येत आहे हे? दुप्पट +3. 5,13,41,85 प्रश्नार्थक चिन्ह. हा का? 5 दुनी 10 +3 13. ठीक आहे. 13 त्रिक 39 +2 41. 41 दोन्ही 82 +3. बघा, इथं दुप्पट केली, इथं तिप्पट केली, इथं दुप्पट केली, आता इथं तिप्पट करतो. 3 5 15, चला 1. 3 8 24 आणि 1 25. 25. 3 5 15, चला 1. 3 8 24 आणि 1 25. काय येतं इथं? आणि +2 257. 257 आता हा पर्याय. 257. मी काय केलंय डबल एकदा सांगतो हा. का 5 13 41 85 होत. ठीक आहे. आता 5 13 कसं आलंय बघा, इथं आलंय, आपण हे केलंय हा. नीट बघा, समजून घ्या आता. 5 13 कसं आलंय? 5 ची दुप्पट केली, 5 ची दुप्पट 10 +3 13 आलं. ठीक आहे. पुढची संख्या मिळवली. आता 13 41 मिळवायची. 13 त्रिक 39, 39 आणि 2 41. 41 आली. आता 41 85 मिळवायचे. काय केले? 41 दुप्पट केली, 82 +3 85 आलं. ओके, समजलं का एवढं सगळ्यांना? नका, दुप्पट तिप्पट दुप्पट +3. आता 85 तिप्पट केली मी, आता इथं तिप्पट केली बघा. हा, आणि +2 केलंय. 255 +2. समजलं का एवढं? थोडं अवघड होतं, काठिण्य पातळी जास्त होती याची. या संख्येची दुप्पट करायची, 3 मिळवायची. या संख्येची तिप्पट करायची, 2 मिळवायची. या संख्येची दुप्पट करायची, 3 मिळवायची. या संख्येची तिप्पट करायची, 2 मिळवायची. ठीक आहे का? चालेल. आता हे 17व सोडवा. फरक बघा, फरक काढा.
कितीचा आहे? वाढ झालेली आहे. कुठेही कमी झाली का? नाही. कितीची वाढ आहे? 6 आणि 7 प्लस 1 ची वाढ आहे. 16 आणि 7 प्लस 9 आहेत. कितीची वाढ आहे? 25. आता इथे कितीची वाढ पाहिजे? +9 +1चा. हा 1चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे. आता किती पाहिजे? 1, 3, 5. आता मला वाटतं 7चा वर्ग पाहिजे का? 7चा वर्ग किती? 49. 204 कसं येते रे? 204 कसं येत आहे? 204 कसं येत आहे? कोण सांगताय? कोण आहे इच्छुक सांगायला? सुरेश पाटील, तुम्ही सांगताल का? सर सांगा तुम्ही. सांगा, तुमचा माईक ऑन केलाय मी. हॅलो हा बोला सर. सर. फर्स्ट सिक्स आहे. हो. 6 × 1. 6 + 1 नेक्स्ट डिजिट 7 येते. 6 येस. मल्टिपल हा 7 × 2 +2 +1 16 येते. +2. +2 हा हा 16 येते. 16 × 3 +3 3 हा +3 48 +3. 48 + 3 51 आणि 51 × 4 +4 200 +4 हा 208. ओके. आपण पहिल्या संख्येला 1 न गुणलंय, +1 केलंय, 7 आलंय. 7 दोन्ही 14, 2 मिळवलं 16. पुढची संख्या 16 आली. 16 × 3 = 48 +3 केली 51. 51 ला 4 न गुणलंय, 204 +4. +1 न गुणायचं, +1 +1 न गुणायचे, +1 करायचे.
सोपं आहे. फरक +1 +4 +9, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9. आता 4 चा वर्ग +16 पाहिजे. आता 23 आणि 16 बघा काय येतंय ते. 39. इकडून विचारत करत चला. इकडून मोठ्या संख्येकडून जाऊ नका खाली. खालच्या संख्येकडून वर जा. असं जावं. काय नियम तयार होतो ते नीट बघा. बघा 17 32 कसं आलंय नीट चेक करा. 32 61 कसे आले चेक करा. 61 118 कसे आलेत बघा. हे 2-3 नियम फक्त लागू करा. लय सगळं करत बसू नका. 1 2 3 ठिकाणी 3 ठिकाणी नियम लागू झाला की मग पाठीमागा या, तो नियम लागू करायचा. केव्हा अशी मोठी संख्या दिली असेल तर छोट्या संख्येकडून सुरुवात करायची नियम सुरू करायला तयार करायला. बघा हा एकच मिनिट. सकाळ 17 दोन्ही 34, 17 दोन्ही 34 आणि 34 मधून 2 गेले राहिले 32. 17 दोन्ही 34 त्यातून 2 वजा करायचे राहिले 32. 32 दोन्ही 64. 64 मधून 3 वजा करायची 61. आता 61 दोन्ही 17 दोन्ही 34 वजा 2 32. 32 दोन्ही 64 -3. -4. बघा इथं 2 वजा केलेत, इथं 3 वजा केलेत, इथं 4 वजा केलेत 118 येतात. इथं 2 वजा केलेत. बघा 17 दोन्ही 34, 34 मधून 2 वजा केले. 32 दोन्ही 64, 3 वजा केलेत. 61 दोन्ही 152, 112, 122, 122 त्यातून 4 वजा केले. आता इथं सेम अशी कोणती संख्या आहे की त्याची दुप्पट करायची आणि 1 वजा करायची म्हणजे 17 येत. 9 ची दुप्पट करा. 9 ची दुप्पट 18, 9 ची दुप्पट 18 आणि वजा 1 किती होत आहे 17. म्हणजे आपलं योग्य उत्तर किती आहे 9. 9 दुनी 18 वजा 1 17 आलं. 17 दोन्ही 34, 34 मधून 2 गेले 32. 32 गुणिले 2 64 वजा 3. 61 दोन्ही 122 वजा 4. ठीक आहे.
ओके, आज आपण इथं थांबूत. सर्वांना आज आपण बऱ्यापैकी थोडे अवघड गणित, अवघड उदाहरण घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. उद्या आपण 2-3 उदाहरणं घेऊन चुकीचे पद शोधा हे आपण टॉपिक घेऊ पुढचा. त्याच पद्धतीचा आहे, काही वेगळा टॉपिक नाहीये. चला गजानन सर, राम सर. गजानन सरांकडे ओके, तुमचं रेकॉर्डिंग थांबवूया, गजानन सरांकडे दुसरा तास देऊया. ओके.